ओबीसी मध्ये घेऊ नका मग. आता आम्ही ओबीसी येतो, तू कोण आहे? तोही चिकित्सा करायला लागणार, तो ओबीसी आहे का? हा, तो हा तळाला मिळणार राहिला. तो आपला 1967 जाऊन बसला फुकटात आरक्षणात, खातो. तू काय आता ते काय, त्याला काय, त्याला एखादा घरकुल लागत असला द्यावं आपण, गप बस म्हणा. सकाळी बोलताना तुमचं नाव घेतलं नाही अशी एक चर्चा आहे, कारण ते फक्त आंदोलक असं म्हणाले. त्यावरून असं एक बोललं जातं की तुमच्यावर नाराज आहेत. कोण? यापूर्वी ज्यावेळेस मुख्यमंत्री बोलायचे त्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घ्यावं असं वगैरे तुमचे नाव घेऊन सांगायची, विनंती करायची. पण आज असं म्हणाले की आंदोलकांनी आंदोलन करायला नको होतं आणि आंदोलन थांबवावं असं ते म्हणाले. त्यामुळे आता चर्चा सुरू झाली की खरंच मुख्यमंत्री नाराज आहेत का? ते कोण पण? ते म्हणजे तेच लय अर्थ होते. ते म्हणजे कोण? त्याचे लय दांडगाले अर्थ होते. मुख्यमंत्री का? म्हणाले की नाव न घेता की आंदोलन करण्याची गरज नव्हती, तरी केलं, पण आंदोलन मागे घ्यावं आंदोलकांनी असं म्हणाले. एरवी ते मनोज जरांगे पाटील यांना शब्दशः नाव घेऊन आवाहन करतात. त्यामुळे नाराज आहेत का तुमच्यावर असा एक प्रश्न उपस्थित होतो. ते मला नाही माहित नाराज आहेत का कशाने असले मग त्याला नाविलाजी. कारण त्यांचे बी शब्द काय आम्ही मराठ्यांनी 5 महिने खाली पडून दिलेले नाहीत, आणि नाव घ्यावाच असं काय नाही. आणि आपण सांगितलेलं आंदोलनाला बसायचं 14 दिवस झाले आधी, आणि एवढंच म्हणलं होतं सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी कोणत्या तारखेला करणार आहे ते सांगा. नाही केलं तो उपोषणाला बसा. तुम्ही सांगितलंच नाही, मी बसलो. आणि आणखीन तर काहीच नाही. 20-21च्या नंतर तुम्ही जर त्याची अंमलबजावणी नाही केली, आंदोलन तुमच्या हाताच्या बाहेर जाणार. मराठवाड्यामध्ये नोंदी कमी आहेत, त्यामुळं हैदराबाद आणि मुंबईच्या गॅजेटचा वापर करून कुणबीमध्ये जसं नोंदी आपल्याला आरक्षण दिलं आहे तसं द्या असं तुमचं म्हणणं होतं. पण आता 3 मुद्दे समोर आले आहेत. एक तर कुणबी असणारे, कुणबी नोंदी नसणारे, आणि मग तुमचा जो पर्याय तुम्ही सगळे सोयऱ्यांनी सांगितला, असं 3 मधला हा पर्याय अजून चर्चेला येतच नाही असं वाटतंय. नाही, मधला चर्चेसाठीच हे आंदोलन आहे मराठ्याचं करोडच. त्या या बेसवर